ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये उघडपणे भूमिका घेत आहेत। त्यांनी वडीगोद्रीमध्ये आंदोलन जे आहे ते केलेलं होतं। मात्र काल मराठा आंदोलकांकडून थेट लक्ष्मण हाकेंना जाब विचारण्यात आला। मराठा आंदोलकांकडून दावा करण्यात येतोय तो म्हणजे लक्ष्मण हाकेंनी काल मध्यप्रदर्शन जे आहे ते केलेलं होतं। सध्या आपण पाहतोय की निर्मल क्लासिक या सोसायटीमध्ये लक्ष्मण हाके यांचं घर आहे। मात्र सध्या ते नागपूरला गेल्याची माहिती सध्या मिळते। काल रात्री मराठा आंदोलकांकडून त्यांची अडवणूक करण्यात आली। बराच वेळ कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ जो आहे तो आपल्याला मराठा विरुद्ध ओबीसी असा एक संघर्ष जो आहे तो पाहायला मिळाला। रात्री उशिरा त्यांची ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी जी आहे ती करण्यात आली आणि वैद्यकीय चाचणीनंतर लक्ष्मण हाकेंकडून लेखी आश्वासन जे आहे ते घेण्यात आलेलं होतं। मात्र आज नागपूरमध्ये सभा असल्याचं खरं तर कुटुंबियांकडून सांगण्यात येतं आणि त्यासाठी लक्ष्मण हाके हे रात्री विमानानं नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। काल मराठा आंदोलकांनी थेट लक्ष्मण हाके यांना अडवत थेट पोलीस ठाण्यामध्ये घेऊन गेले। त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी होती आणि मध्यप्रदर्शन करत त्यांनी शिव्या दिल्या अशा पद्धतीचा सुद्धा दावा जो आहे तो खरं तर मराठा आंदोलकांकडून करण्यात आला। मात्र काल रात्री उशिरा त्यांची ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि सध्या लक्ष्मण हाके हे नागपूरला गेल्याची माहिती आहे। आज नागपूरमध्ये ओबीसी बचावासाठी सभा जी आहे ती आयोजित केलेली आहे। या सभेसाठी लक्ष्मण हाके उपस्थित राहतील असं कुटुंबियांकडून सांगण्यात आलंय आणि रात्री खरं तर वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर लक्ष्मण हाके हे थेट पुण्यातून नागपूरसाठी रवाना झाले। कॅमेरा पर्सन संतोष नानारोशन मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।